मित्रांनो, असं सह्याद्रीमध्ये आलं ना की सार्थक होतं. खूप दिवसातून असं बाहेर मित्रांनो, तुम्हाला दिसत असलं तर काय सांगा मला. इथं आहे ना पूर्ण खतरनाक. अरे कुठं ना आता पण जायचं तरी पाऊस पण भरपूर आहे, त्यामुळे आमचा निर्णय बदलते आणि आता पठारावर तरी पुढे अजून आपल्याला भरपूर चालत जावं लागतं. त्यामुळे आजचा निर्णय बदलतोय. आज आपण रिटर्न जातोय. नमस्कार मित्रांनो, मी आदेश सावडे स्वागत करतो तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण निघालेलो आहे रायलिंग पठारवर. रायलिंग पठार इथून जवळजवळ 70 किलोमीटर आहे. आणि तिथून आपल्याला रायलिंग पठारावर गेलो आपण तर आपल्याला समोर 2 किल्ले म्हणजेच लिंगाणा आणि दुर्गदुर्गेश्वर, श्रीमान रायगड असे 2 किल्ले आपल्याला समोर दिसणार आहेत. आज कोण आहे? माझे मित्र आहेत माझ्यासोबत. हे बघा, इकडे हा लकी, याचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे बोला रे. म्हणलं आता निघूयात, लय उशीर झालेला आहे. आम्हाला तो व्ह्यू बघता येईल का नाही काय माहिती. जिवंतपणे आपल्याला स्वर्ग दिसतो तिथे, असा तो तिथं व्ह्यू आहे. तर मग चला, तर मग निघूयात, जास्त वेळ नको. थोडाफार प्रवास करून ते खेडशिवापूर गाव आहे, त्या गावातून एक रस्ता डावीकडे वळतो. त्या गावातून आम्ही कुसगाव मार्ग इकडे आलेलो आहे. तर इकडं ही अशी गावं आहेत काही, तुम्हाला परफेक्टली त्यांची नावं नाही सांगता येणार, पण इकडे हा एक बंधारा आहे, तुम्ही बघू शकता मागं. इकडे बघा तिकडचा मागचा व्ह्यू बघा, तो धबधबा की कुठून धबधबा होण्यासारखं काय. लई दिवसातून पावसाळ्यात असं ट्रेक करण्यासाठी आलं म्हणून त्यामुळे लय खुश झालेले. खुश दिसत राहिली. थँक्यू बोल, लगेच आली लाडत. मित्रांनो, असं सह्याद्रीमध्ये आलं ना की सार्थक होतं. खूप दिवसातून असं बाहेर आलं ना, जवळजवळ
5-6 महिन्यातून मी बाहेर आलोय आणि त्यात म्हणजे आपला मान्सून एकच नंबर. आणि गावाकडं पुण्यामध्ये एवढं सिटीमध्ये आपल्याला एवढं अनुभव घेतात नाही पावसाचा, पण गावाकडच्या साईडला आलो की सगळी ग्रीनरी इकडे तुम्ही मागं बघू शकता. खूपच भारी. इकडे हे त्यांचा मागं फोटो बिटो चालले. चला तर मग निघूया आपण पुढच्या याला. उशीर व्हायचा. किती वाजले आता? अजून 12 मिनिटं. चला. नमस्कार भावंडो, स्वागत आहे. नमस्कार नमस्कार भावंडो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आपण आलेलो आहे स्वर्गामध्ये. नीट बघून घ्या, हे कधी तुम्हाला मिळत नसतं. आपल्या काम एखाद्या गोष्ट मध्ये आपण गुंतून राहत असतो. थोडस फील करा. अजून एक 40 किलोमीटर तरी राहिलेले. अजून नुसतं टाइमपास करत चाललो होता आम्ही. आता इकडं सगळी माग ग्रीनरी. तर म्हटलं पॉईंटवर वरती जावं आणि जरा फोटोशूट वगैरे करावं. खालती तिकडे गाड्या लावल्यात. मित्रांनो, आता आम्ही तोरणाला जो रस्ता जातो, तोरणा सरळ जातो आणि तोरणाला रस्ता जो सरळ जातो तिथूनच राईट टर्न मारायचा. राईट टर्न मारला की तुम्ही सरळ असा ह्या रस्त्याने पुढे येतात. पुढे आले की हा जो रस्ता इकडचा मागचा तो सरळ रायलिंग पटरला जातोय. आणि इकडं थांबलो आम्ही कशासाठी, तर ह्या पॉईंटसाठी थांबलेलो आहे. या गोष्टीसाठी आलो आम्ही. 100 किलोमीटर. 100. पण भावना काय पण मला, मी एका व्यक्तीला खूप मिस करते या गोष्टीला. ती हवी होती. रायलिंग पाटरला जे आतमध्ये जे गाव जातं, मोहरी जे गाव आहे ना, तिकडं आलो त्या फाट्यापाशी. इकडं व्ह्यू बघू शकता तुम्ही. आणि आम्ही कधी निघालेलो, तशी इथं पोचलोय.
खरंच. मित्रांनो हा रोड आहे ना एकदम कच्चा आहे आणि आता इथं वरती आपल्याला थोडंसं पुढं गेलं की गाव लागेल तिथं पार्किंग करायचं आहे. तर इथं एकदम एकदम म्हणजे ना चॅलेंजिंग आहे इथं गाडी घेणं. इकडे बघू शकता तुम्ही हा सगळा आहे ना एकदम खतरनाक पाहिजे. इकडे तसं डेव्हलप केलं पाहिजे. मागं रस्ता जरा होता बऱ्यापैकी चांगला, पण इकडे आत आल्यावर पूर्ण म्हणजे पूर्ण खराबच आहे. पावसाने पूर्ण भिजलं काही, तरी अजून पाऊस पडतो. मला तर सांगता येणार नाही तर आपण किती फुटावर वरती म्हणजे किती हजार मीटर वरती आहे. तरी आपल्या पुढं गेल्याशिवाय कळणार नाही. मित्रांनो समोरचा तुम्ही व्ह्यू बघू शकता. मित्रांनो तुम्ही जर इकडं रायलिंग पठारला जर येत असाल पूर्ण तयारी करून या. तयारी म्हणजे असं, आणि जर पावसाच्या येत असाल तर प्रॉपर तयारी कर द्या. रेनकोट सगळं, कारण की इकडं भरपूर पाऊस आहे. ही जागा खूप उंचावर होती आणि म्हणजे प्रॉपर डिस्टन्स वगैरे बघून या. पावसांची तर सतंदार सुरूच आहे. लय वेळ झाला मला इथे काय कम्प्लीट तर करायचंच आता. ते पुढं आता इतकं धुकं आहे, मला दिसणार आहे का नाही काय सांगता येत नाही. लिंगाणा आणि आपला श्रीमान रायगड. मित्रांनो या रस्त्यामध्येच समोर हे डबकं बघू शकता. केवढं ह्या डबक्यामध्ये पाणी साठलेलं आहे. आता खड्डा केवढा असेल ना. पावसाची तरी ट्रिप चालूच आहे. पाऊस काय थांबायचं नाव. वाऱ्याचा आवाज बघू शकतो मी कसा आहे. भावना आणि आपण इथं आलोय आसमान पे कोराई कोरा. आसमान पे कोराई कोरा सोबत आहे सगळे जण, तरी पण कोरा कोरा. तर आपण तरी काय केलं पाहिजे भाई. हे पाहिजे रे मला. मी याच्यासाठी आलोय 100-150 किलोमीटर लांब. आणि एक सर्जी येते ना, अशी बेकार सर येते ना, 2 मिनिटात भिजून जाते. 2 मिनिटात पाणी सगळी. हे ट्रेक आलोय पण सक्सेस झाला पाहिजे. असं आम्हाला वाटतं की आम्ही थेट स्वर्गातच आहे. मागं बघू शकता पूर्ण ढग फॉग काय म्हणते ते उतरलेत खाली. काय खतरनाक नजर आहे. फायनली मित्रांनो थोडासा उन्हाचा चटका पडलेला आहे. इकडं बघू शकता तुम्ही, सगळा भाग पूर्ण धुक्याने वेढलेला आहे. तर ऊन पडलं की जरा थोडीफार एनर्जी येते. आता पूर्ण गारठलेली जॅम पावसाने. सह्याद्रीत फिरताना कुठली मस्ती म्हणजे
चालताना असं नीट ट्रेक करताना प्रॉपर ट्रेक करा, सावकाश ट्रेक करा. सह्याद्री आहे, इथं कधी चुकीला माफी भेटत नाही. त्यामुळे ट्रेक असो किंवा कुठलाही तुमचा काय प्रवास असो सह्याद्रीमधला, तो सावकाशच करा. माझं फक्त हे सांगणं आहे. आता जे मागं इकडे लोणावळ्या साईडला जे घटना झाल्या, तामिनी घाटातली घटना, खूप डेंजर. सह्याद्री शिकले गेला खतरनाक. मित्रांनो, तुम्हाला दिसत असलं तर काय सांगा मला. इथं आहे ना पूर्ण खतरनाक. मित्रांनो, हे समोर तुम्ही बघू शकता, पूर्ण पांढरं झालेलं, पूर्ण धोक्याने आहे ना, खतरनाक. माझ्या लाईफमधला तर हा खतरनाक एक्सपिरियन्स आहे. इकडं पण बघू शकता तुम्ही. मित्रांनो, माझं काही लोकांनी आम्हाला म्हटलं 7 किलोमीटर 6 किलोमीटर रे, पण आता अजून आम्ही चालतोच आहे. मित्रांनो, काही लोकांनी आम्हाला मागं म्हटलं की 6 किलोमीटर रे, इथंच आहे, जवळच आहे. पण हे अजून तुम्ही जर इथं बघा आला नाही पॉईंटपाशी तर खूप अजून पुढे लांब आहे. आता इथं आवाज काही लोकांचं म्हटलं त्यांना विचारावं किती वेळ लागेल. आणि तुम्ही बघू शकता, जरी आपण तिथं गेलो तरी आपल्याला काय दिसलं असं काही सांगता येत नाही. आपण बघू, ट्राय करू. ही पायवाट आहे का? हा, पायवाट नाही, कारण आपण आता विचारलंच पाहिजे. आता विचारल्याशिवाय होणारच नाही. तर पठाराला जायला अजून किती वेळ आहे? पठाराला जायला, रायलिंग पठारावर 1 तास लागल? चालत नाही, गाडी तर आणली, पण गाडी आता नेणं मुश्किल आहे. का रस्ता तर किती खराब आहे. रस्ता चांगला आहे वरती. वर चांगला आहे का? गाव कुठे आहे? मोहरी गाव ते अजून पुढे आहे का? खराब मोहरी पर्यंत आहे? नाही, थोडा आहे पुढे. चांगला रस्ता आहे, सपाट आहे, चांगला आहे. हा, इथे चढायला बेकार आहे, पुढे रस्ता का. मित्रांनो, आम्ही विचारलं म्हणून बरं झालं. ते गावकरीच लोक होते. आता इथं थोडं पुढंच गेल्यावर गाव आहे आणि पुढं गेल्यावर रस्ता चांगला आहे म्हणते ते. तर आम्ही ठरवतोय जायचं म्हणून. आपल्याकडे वेळ आहे रे दादा. आपल्याकडे वेळ आहे, पण अरे कुठं ना आता पण जायचं तरी कुठं ना. चौदा किलोमीटर म्हणते. हो मॅडम. मित्रांनो, आता आम्ही एक विचार केलाय, आमचा निर्णय बदलतोय. इथून आता आम्हाला पठारावर जायला तरी 4 किलोमीटर आहे अजून. आणि समोरचं धुकं, काय लोकांनी आता मागं आम्हाला सांगितलं की पुढं पण धुकं भरपूर आहे आणि क्लायमेट जरा वेगळंच आहे आजचं. पाऊस पण भरपूर आहे. त्यामुळं आजचा निर्णय बदलतो आहे आम्ही. म्हटलं आता पठारावर तरी पुढं अजून आपल्याला भरपूर चालत जावं लागतं. त्यामुळे आजचा निर्णय बदलतो आहे. आज आपण रिटर्न जातो आहे, कारण की हेच क्लायमेट अजून पूर्ण दिवसभर आहे. त्यामुळं आपण जो निर्णय घेतो तो चांगला घेतला पाहिजे. आणि सह्याद्रीत आलं की सह्याद्रीशी खेळ नको आहे, इथं चुकीला माफी नाही आहे मेन म्हणजे. त्यामुळे
इकडं पण तुम्ही बघू शकता आम्ही ह्या वाटेने इकडे आलो तर ह्या वाटेचं पूर्ण फॉगने पूर्ण ती वाट हे झालेली, त्यामुळं म्हटलं रिटर्न निघावं. नेक्स्ट टाईम आपण करूया, कंप्लीट करूया. आणि ह्यावेळेस अंदाज नाही आला त्यामुळे हा विषय झालेला आहे. नेक्स्ट टाईम आपण परफेक्ट अंदाज वेदर चेक करून पूर्ण सगळे डिटेल्स हे करून आपण येऊयात. त्यामुळे आपण आता रिटर्न निघूयात. हा आजचा एक्सपिरियन्स माझ्यासाठी माझ्या लाईफमधला तर लय खतरनाक एक्सपिरियन्स होता. थ्रिलर अनुभव होता हा. आणि म्हणजे पावसामध्ये तर मी एवढा एकदम ट्रेक केले असतील, पण हा इतका पावसामध्ये मेन भर पावसात आणि जुलै स्टार्टिंग, त्यामुळे ह्याच्यामध्ये तर एवढं मी केलं नव्हता. हा फर्स्ट टाईमच होता माझा. बाय द वे, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुमच्या कमेंटद्वारे मला कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच थ्रिलर अनुभवामध्ये. अनुभव आता खतरनाक आलेला आहे. हा, चांगलाच अनुभव आला आहे. या दगडातून चालून हिच्या पायात पण नाही आहे. त्यामुळे चला भेटूयात पुढच्याच व्हिडिओमध्ये. आणि आता आपण आता माझ्या चॅनलवर कंटिन्यू व्हिडिओ ठेवणार आहे, त्यामुळे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सायनिंग ऑफ.